अखेर खास विमानाने नागपूर दौरा करून आलेले उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहेत। आत्ता त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली। आत्ता या बंगल्याच्या समोर जवळपास 5 ते 6 हजार कार्यकर्ते जमलेले होते। बैठक संपलेली आपल्यासोबत भाऊ आहेत। काय नेमकी बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पदाधिकाऱ्यांची होती, कशा रीतीने चर्चा झाली, मूळ आज तुमचं नागपूर दौऱ्यात काय काय घडलं? नाही, आत्ता जी बैठक झाली या ठिकाणी ती प्रमुख एक 10 ते 20 लोकांची बैठक होती। बाहेर एवढी गर्दी की या लोकांना तिथं नागपूरमध्ये संध्याकाळी 7 वाजता बसून आम्ही आमची बैठक कधी घेणार आणि त्याचं नियोजन काय करणार या संदर्भामध्ये बैठक घ्यायची होती। आणि ती आमची बैठक आता झाली। आमची 19 तारखेला सायंकाळी 5 वाजता सगळ्या तालुक्याची बैठक या ठिकाणी होणार आहे। आणि त्या बैठकीमध्ये सारासार विचार करून सगळ्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे। आता बाहेर एवढी मोठी संख्या कार्यकर्त्यांची नाही, ते अचानक त्यांना ते कळाल्यामुळं आपल्या परस्पराचा निर्णय होतो का काय म्हणून कार्यकर्ते स्वतःहून आलेले आहेत। अशामुळं तो गर्दी वाढलेली आहे। आता सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे, फडणवीसांची तिसरी बैठक तुमची जी झाली कालची आजची, ते काय नेमकं काय होतं अपेक्षित, जी कार्यकर्त्यांची भावना होती त्यांच्या कानावर टाकली का? नाही, निश्चितपणानं 1 लाख लोकांचा जो आक्रोश आहे या तालुक्यामधल्या आणि निश्चितपणानं सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीच्या विषयानं ती 1000% उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून सोलापूर जिल्ह्यातली जवळजवळ 4-5 लाख धनगर समाज आणि मला मानणारे कार्यकर्ते सगळ्या समाजातले मराठा समाजासह बरेच गेली 30-35 वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतो आहे। सगळ्या तालुक्यामध्ये सगळे प्रमुख कार्यकर्ते मला ओळखतात आणि मी लीडर म्हणून गेल्या 15-20 वर्षापासून याही तालुक्यामध्ये काम करतो आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे माझे संबंध आहेत। त्या सगळ्या लोकांना खूप वाईट वाटलं आणि ज्या दिवशी राम सातपुतेंची उमेदवारी जाहीर झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये सन्नाटा पसरल्यासारखं झालं। ते आज आता बैठकीत काय झालं, तुम्ही ती त्यांच्या कानावर घातलं का सगळे? हा, हे सगळे मुद्दे त्यांच्या कानावरती घातले। त्यांना सांगितलं की वारंवार अन्याय होतोय आणि त्यामुळे कार्यकर्ते आज ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। भारतीय जनता पार्टीवरती एवढा राग लोकांचा झालेला आहे की थेट मोहिते पाटलांशी आपण साठलोट करू या म्हणजे 40-50 वर्ष ज्यांच्याशी वैर घेतलं ते वैर सुद्धा लोकांना छोटं वाटायला लागलं। इतका पक्षाने घोर अन्याय आमच्यावरती केला, ही भावना जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची आणि विशेषतः आमच्या तालुक्यातल्या लोकांची झालेली आहे। मग आता काय फडणवीस काय म्हणते? मग याच्या बाबतीमध्ये आम्ही जे आमच्याकडून अन्याय झाला त्यांनी कबूल केलं, वारंवार झाला हेही कबूल केलं आणि भविष्यामध्ये तुम्हाला ताकद देऊ, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मदती करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सकारात्मक मांडलेली आहे। ती भूमिका आम्ही त्या 19 तारखेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर मांडू। आता ही सगळे आबा बिबा सर्व ज्येष्ठ मंडळी तुमच्या सोबत आहेत, तुमचे जुने सहकारी आहेत, त्यांना ही भूमिका पटली आहे जी आज फडणवीसांनी सांगितलेली आहे? नाही, आमच्यात बी कार्यकर्त्यामध्ये थोडंफार मतांतर आहे। सगळ्यांची भूमिका काय साठ्या लोटीची नाही, काय कार्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की वेगवेगळी भूमिका आहे। काय कार्यकर्त्यांना असंही वाटतं की मी लोकसभेलाच उभं राहावं, अशा अनेक भूमिका आहेत। पण आम्ही सगळे मिळून एकत्र बसून तो योग्य तो निर्णय घेऊन एका ट्रॅकवरती आम्ही जाऊ। आता ह्याच्यामध्ये उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। उत्तम जानकर फडणवीसांच्या सोबत त्या अर्जात असतील। फडणवीस साहेबांनी मला स्पेशल निमंत्रण आजच्या बैठकीमध्ये दिलं होतं, तुम्ही आलाच पाहिजे असंही सांगितलं होतं। पण आता इथं कार्यकर्ते आल्यानंतर अशा कार्यकर्त्यांनी सगळ्या अशा भूमिका घेतली की आपला निर्णय झाल्याशिवाय तुम्ही कोणाचाही उमेदवारी अर्ज भरायला जायचं नाही, नसेल तर मग तुमचा उमेदवारी स्वतःचा अर्ज भरा, आम्ही त्याच्यासाठी येऊ। दुसऱ्या कोणाचा आपला निर्णय झाल्याशिवाय आज तुम्ही एकाचा अर्ज भरणार, उद्या निर्णय दुसराच झाला समजा तर त्या ठिकाणी काय करायचं, अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं त्या ठिकाणी मी त्यांना हे कळवीन की मी येणार होतो, परंतु कार्यकर्ते आमची 19 तारखेची बैठक झाली आणि आमचा जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही प्रचाराला आणि कामाला लागू। अर्जाला नसेल तर कोणाच्या तरी नारळ फोडायला नक्की असो। आता एकंदर जी काही परिस्थिती आहे, मोहिते पाटील उतरलेले आहेत रिंगणात, उत्तम जानकर आणि त्यांची पूर्ण टीम, समजा 19 तारखेचा निर्णय झाला आपल्या निंबाळकरांच्या बाजूने, गेल्यावेळी जसं काम केलं होतं तसंच जर वेळ आली तर तालुक्याची स्थिती काय राहील? नाही, तालुक्याची स्थिती आज काय राहील त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं अन्याय केला ही भावना जवळजवळ आमच्यातल्या 99-98% लोकांची आहे आणि मी जवळजवळ 88 गावाचा दौरा केला आहे। अजून माझी जवळजवळ 15-20 गावं राहिलेली आहेत, ती 2 दिवसामध्ये आता मी उद्यापासून पूर्ण करतो आहे।
तर लोकांमध्ये आक्रोश आहे, प्रचंड चीड आहे, राग आहे मनामध्ये त्यांच्या. त्यांना कसं बदल घडवू समजावं? शकणार आहेत का? तुम्हाला खात्री आहे का या लोकांचे मत परिवर्तन कराल तुम्ही, जे भाजपच्या विरोधात आहेत? नाही, भाजपच्या विरोधात आहेत आज रोजी ही म्हणजे आमचे कार्यकर्ते. नाही, निश्चितपणानं मी त्यांच्यासमोर भूमिका मांडेन. आपल्यासाठी योग्य काय अयोग्य काय स्वतः मला आजही मोहिते पाटलाकडे जावं ही माझी मानसिकता होत नाही. मी गावोगावच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सांगतो की ते मला पटत नाही. मला या मनाला आज बी ते म्हणजे माझं मन तयार होत नाही. पण तरी कार्यकर्त्यांचं मत आहे त्यावेळेला की बाबा तुम्हाला आमच्यासाठी म्हणून तुम्ही करा, तुमच्या आमदारकीसाठी म्हणून करा, तुम्ही आमदार होण्यासाठी हे तुम्हाला करावं लागतं, असे कार्यकर्त्यांचं मत आहे. त्या ठिकाणी कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो आता मलाही लागू राहील. नाही, तो लागू राहील. पण 19ला जर निर्णय सर्वानुमते भाजपबरोबर जायचं ठरला तर परिस्थिती काय राहील? मोहिते पाटलांच्या विरोधात लढताना ज्या पद्धतीनं ते म्हणतात की 70,000 ते 75,000चं आमचं लीड असेल, जर आमच्यासोबत उत्तम जानकर आले तर 1,35,000 ते 1,40,000चं लीड असेल. आणि निश्चितपणानं ज्यावेळेला स्थानिक उमेदवार असतो त्यावेळेला लोकांची सहानुभूती राहते. आणि अजून आमच्या पार्टीचा राग यामधूनही काही मतं घसरू शकतात. त्यामुळं आज रोजी ॲक्च्युली सांगता येणार नाही. पण जसजशी निवडणूक गती घेईल, पुढं जाईल, शेवटचा एक आठवडा राहिला असताना आपल्याला अंदाज बांधता येतील. आज रोजी आपल्याला अंदाज बांधता येणार नाही. पण गेल्या वेळची परिस्थिती आणि या वेळच्या परिस्थितीमध्ये कितपत फरक वाटतो? नाही, आता मोहिते पाटील बाहेर पडलेले आहेत. दोघं मिळून एकत्र असताना 1,16,000 मताचं लीड होतं. आत्ता आम्ही बाजूला आहे, मोहिते पाटील पक्ष सोडून गेलेले आहेत. आणि आमची लोक एका टप्प्यावरती आहेत की कोणत्या बाजूला जायचं. अशा परिस्थितीमध्ये आम्हालाही निर्णय मलाही घेणं अवघड होऊन जातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.